इयत्ता 4थी. खालील गुणाकार करा. त्यातलं बघा पहिलं गणित काय? 4 शतक गुणुले 5. उत्तर आलेलं आहे 2000. तर त्याच्या पुढची ही गणित आपण सोडवायची आहे. तर पहिलं गणित सुद्धा कसं सोडवले ते आपण पाहूया. बघा पहिलं गणित आहे 4 शतक गुणुले 5. 4 शतक म्हणजे 400. अंकाच्या पुढे जर शून्य आला तर हा गुणाकार खूपच सोपा असतो करायला. तर आता आपण गुणाकार करूया. 5 न 4 ला गुणायचं अगोदर. 5 चोक 20. आणि त्यानंतर मग या पुढच्या 2 शून्य आहेत त्या तशाच लिहायच्या. 1, 2. 1, 2. उत्तर किती आलं? 2000. हा गुणाकार पटकन होतोय असा केला तर. आता पहा पुढे 20 गुणुले 3 शतक. 3 शतक म्हणजे 300. 20 गुणुले 300. बेत्रिक 6. आणि ह्या ज्या शून्य आहेत त्या तशाच मोजून द्यायच्या. 1, 2, 3. 1, 2, 3. पहा किती सोपा आहे गुणाकार. आता बघा 4 पंचे 20. शून्य किती झालं पहा. 1, 2, 3. 1, 2, 3. उत्तर किती आलं? 20,000. 800 गुणुले 60. 6 आणि 8चा गुणाकार अगोदर करायचा. 6 8 48 आणि वरच्या शून्य तशाच द्यायच्या. 1, 2, 3. 1, 2, 3. आता पहा 35 गुणुले 200. 35 दुनी 70. आणि ह्या वरच्या 2 शून्य तशाच लिहायच्या. ते इथं पहा. इथं काही नाही दिलेलं. इथं हा बॉक्स आहे. गुणुले 70 बरोबर 7000 उत्तर आलेलं आहे. म्हणजे 70 न कोणत्या संख्येला गुणल्यानंतर 7000 आलेला आहे. तर पहा ह्या शून्य किती येत्या? 1, 2, 3. तर ह्यातली इथे एक शून्य आहे. तर अजून 2 शून्य द्यायच्या. म्हणजे या 3 शून्य झाल्या पहा. 1, 2, 3. आता राहिलं 7. म्हणजे इथं 7 आहे. कशानं गुणल्यावर 7 येते? 7 एके 7. गुणल्यावर इथे काय असणार आहे? 1. 100 गुणुले 70. पहा आपण करून बघूया. 7 एके 7. वरच्या शून्य 1, 2, 3. 1, 2, 3. आलं बरोबर आपले. त्या 7 नंबरचं गणित पहा. 7 शतक गुणुले 2. 7 शतक म्हणजे 700. 700 गुणुले 2. 7 दुनी 14. वरच्या 2 शून्य तशाच लिहायच्या. आता पहा 3 दुनी 6. आणि हा शून्य 1, 2, 3. 1, 2, 3. 6000 उत्तर आलेलं आहे. 600 गुणुले 30. 6 त्रिक 18. आणि वरच्या शून्य पहा 1, 2, 3. 1, 2, 3. 18,000. तर 900 गुणुले 20. 9 दुनी 18. आणि वरच्या शून्य पहा 1, 2, 3. 1, 2, 3. उत्तर आलं 18,000. 600 गुणुले 42. तर आपल्याला 42चा काय आता पाढा येत नाही. मग आपण काय करायचं? 42 गुणुले 6 बाजूला करायचं. आणि येणारं उत्तर इथं द्यायचं. आणि वरच्या 2 शून्य इथं द्यायच्या. म्हणजे आपल्याला आडवा गुणाकार सुद्धा कसा आला म्हणजे या 6 न 42 ला गुणायचं. कसं करायचं पहा. 6 दुनी 12. हातचा गेला 1. त्यानंतर 6 चोक 24. 24 आणि 25. आणि त्यानंतर ह्या वरच्या 2 शून्य अशाच लिहायच्या. जे किती आलं उत्तर? 25,200. इथं पहा 12वं गणित आहे. 15 गुणुले बॉक्स आणि उत्तर आलेलं आहे त्याचं 30,000. त्या 15 न कोणत्या संख्येला गुणल्यानंतर 30,000 उत्तर येते? तर पहा 15 दुनी 30. 15 दुनी 30 म्हणजे 30 इथं झालं. 15 दुनी 2 लिहिलं.
आता त्यानंतर वरच्या शून्या किती आहेत? 1, 2, 3. 1, 2, 3. म्हणजे 15 गुणुले 2000. तेव्हा उत्तर किती आलं? 30,000. बघा आपण करून बघा. 15 दुनी 30 आणि वरच्या शून्या किती आहेत त्या? 1, 2, 3. 1, 2, 3. म्हणजे उत्तर आपलं बरोबर आहे. मग या गणिताचा सुद्धा तुम्हाला सराव करण्यासाठी तुम्हाला आणखीन सोडवण्यासाठी गणितं देत आहेत. ती गणितं तुम्ही सोडवा. 30 गुणुले 70. 10 गुणुले 20. 40 गुणुले 50. 100 गुणुले 20. 500 गुणुले 15. 400 गुणुले 7. 70 गुणुले 80. 11 गुणुले 50. 90 गुणुले 5. 40 गुणुले 20. 100 गुणुले 10. 50 गुणुले 10. 60 गुणुले 20.